नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत कांदा भजी करतोय. बाहेर गाड्यावर मिळते सेम तशीच कुरकुरीत कांदा भजी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत. तुम्हाला जर अशी कुरकुरीत कांदा भजी आवडत असतील तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. पावसाळ्यात काही ना काही गरमागरम खाण्याची इच्छा आपल्याला होतच असते. आज मी चहा सोबत खाण्यासाठी कुरकुरीत कांदा भजी करत आहे. बाहेर मुसळधार पाऊस सुद्धा चालू आहे आणि कांदा भजी तर झालीच पाहिजे. तीच रेसिपी आज आपण आता पाहूया. कुरकुरीत कांदा भजीसाठी मध्यम आकाराचे मी 4-5 कांदे घेतलेले आहेत. तुम्हाला किती प्रमाणात भजी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही कांदे घ्या. आज मी 2-3 व्यक्तींकरिता करत आहे आणि मागचा आणि पुढचा टोक काढून घेऊन आपल्याला पातळ उभे स्लाइस करून घ्यायचं आहे. या भजीसाठी कांदे आपल्याला जास्तीचेच लागतात. कुरकुरीत खेकडा भजी आपण आज बनवत आहोत. त्यासाठी असेच लांब लांब आपण सर्व कांदे आता कट करून घेऊया. असे पातळ उभे स्लाइसेस मी करून घेतलेले आहेत. लांब लांब कांदा चिरून घेतला की भजी पण दिसायला आपले छान दिसतात. आता हे सर्व पाकळ्या मी हाताने छान असं चुरडून थोडंसं मोकळे करून घेतलेले आहेत. कांद्याचे पाकळ्या सर्व असे मोकळे करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे मी कांदा सर्व आता मोकळा करून घेतलेला आहे. कांद्यामध्ये एक एक जिन्नस आता आपण सर्व टाकून घेऊया. सर्वात आधी मी मीठ टाकून घेतलेलं आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. अर्धा चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकून घेतलेलं आहे. 8-10 कढीपत्ता मी चिरून टाकलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर आपल्याला घ्यायचं आहे. आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड एक अर्धा चमचा मी टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा मी ओवा थोडा हातावर चुरडून टाकून घेतलेला आहे. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. असं मसाला लावून 10 मिनिट आपण हे रेस्टला ठेवणार आहोत. म्हणजे भजी आपली छान मस्त टेस्टी लागतात. वेळ कमी असेल तर कमीत कमी 5 मिनिटं तरी ठेवा. भजीसाठी 2 वाट्या मी बेसन काढून घेतलेलं आहे. आता 10 मिनिटानंतर बघा कांदा असं थोडासा ओलसर झालेला आहे. कांद्याला असं पाणी सुटलेलं दिसेल तुम्हाला. आता यामध्ये मावेल तेवढं आपण बेसन थोडं थोडं करत टाकून घ्यायचं. सुरुवातीला मी 1/2 वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे आणि घरचंच बेसन मी वापरलेलं आहे. खूप जास्त फाईन बेसन आपण वापरायचं नाही. आज मी फक्त बेसनाचा वापर करून कुरकुरीत भजी बनवत आहे. त्यामुळे तांदळाचं पीठ मी टाकलेलं नाही आहे. तुम्हाला टाकायचं असल्यास थोडंसं तुम्ही टाकू शकता. बेसन थोडं थोडं टाकत हलक्या हाताने मिक्स करत राहायचं. कांद्याला जे सुटलेलं पाणी आहे त्यामध्येच आपण बेसन हे छान भिजवून घ्यायचं. पाण्याचा वापर आपण अजिबात करायचा नाही कारण आपल्याला कुरकुरीत भजी बनवायचं आहे. पाण्याचा जर वापर झाला तर मग कुरकुरीत भजी बनणार नाहीत, नरम भजी बनतील. आणि यामध्ये सोड्याचा वापरही आपल्याला करायचा नाही. थोडं थोडं बेसन टाकत लागेल तसं बेसन वापरून असं आपण पीठ भिजून घ्यायचं. 2 वाट्या बेसन मला संपूर्ण लागलेलं आहे आणि बघा पीठ आपलं रेडी आहे. आता आपण लगेचच भजी तळून घेऊया. तेलही छान तापलेलं आहे आणि आता आपण थोडंसं मोकळं करत आपण भजी सोडून घ्यायचं आहे. खूप जास्त असं लगदासारखं आपण भजी सोडायचं नाही. छान मस्त असे लच्छे दिसले पाहिजे आणि हलक्या हाताने सर्व भजी मी सोडून घेतलेलं आहे. आणि आता मध्यम फ्लेम करून छान सोनेरी रंग होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं. आणि पाण्याचा वापर न केल्यामुळे खूपच कुरकुरीत भजी आपली तयार होतात. असं सोनेरी रंग येईपर्यंत छान आपण हे तळून घ्यायचं. छान कुरकुरीत भजी तयार होतात. आणि खूप हाय फ्लेमवर आपण भजी तळायचं नाही. थोडं मध्यम फ्लेमवरच आपण भजी अशी कुरकुरीत होईपर्यंत तळायचं. बघा कांदा भजी खाण्यासाठी आपली रेडी आहेत आणि खूपच क्रिस्पी भजी आपली बनलेली आहेत. भजी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. तुम्ही नक्की करून पहा. भजी खूप छान मस्त कुरकुरीत होतात. फक्त पाण्याचा वापर आपण करायचा नाही. हे कुरकुरीत कांदा भजी करते वेळी भजी आपण तेलामध्ये सोडते वेळी बोटाने मोकळं करतच आपण भजी सोडायचं. म्हणजे छान असे लच्छे दिसतात. कांद्याचे लच्छे असे दिसले की भजी दिसायलाही छान दिसते आणि शिवाय कुरकुरीत तर आहेतच. जर तुम्हाला कुरकुरीत भजी आवडत असतील तर या पद्धतीने भजी नक्की करून पहा. छान मस्त क्रिस्पी भजी तयार होतात. भजीच्या आवाजावरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल छान मस्त क्रिस्पी हे झालेले आहेत. आणि थंड झाल्यानंतरही हे क्रिस्पीच राहतात कारण आपण छान मध्यम आचेवर हे फ्राय करून घेतलेले आहेत. आणि त्याच प्रकारे आता बाकीचे सर्व भजी मी टाकून घेते. एक साईड पूर्ण आधी खालची बाजू होत आली की नंतर आपण हे टर्न करून घ्यायचं. टाकल्या आपण टर्न करण्याची घाई करायचं नाही. खालची बाजू थोडीशी सेट झाली की मग टर्न करून घ्यायचं आणि उलटपालट करत छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपण तळून घ्यायचं. बाहेरपेक्षाही खूपच छान भजी आपली घरी बनून तयार झालेली आहेत. अगदी गाड्यावर मिळतात तशीच भजी ही बनलेली आहेत आणि खूपच टेस्टी भजी बनलेली आहेत. कुरकुरीत भजी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. ही भजी बनवायला खूप सोपं आहे आणि जास्त वेळही लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भजी आपली तयार होतात. आता आपण काही मिरच्या तळून घेऊया. मिरच्यांना मध्ये चिरा मारून घ्यायचं आधी.
4-5 मिरच्या थोडेसे स्लिट करून आपण हे तळून घ्यायचं। भजी सर्व मी तळून घेतलेले आहेत। पहा, छान मस्त कुरकुरीतच आहेत भजी आपली आणि अजिबात नरम पडलेली नाहीत। असे कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी पहिली टिप ही आहे की तुम्ही पाण्याचा वापर अजिबात करू नका पीठ भिजवतेवेळी आणि घरचंच दळलेलं बेसनचा वापर तुम्ही करा आणि खूप हाय फ्लेमवर आपण हे भजी तळायचं नाही। छान मध्यम फ्लेमवरच आपण भजी तळून घ्यायचं। खूप मस्त कुरकुरीत भजी आपली तयार होतात आणि अजिबात नरम पडत नाहीत। खूप फाईन बेसनचा वापर तुम्ही करू नका। बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आणि गरमागरम भजी सोबत चहा सुद्धा मी बनवून घेतलेला आहे आणि आता हे गरमागरम भजी खाण्यासाठी रेडी आहेत। वयस्कर मंडळींसाठी जर बनवायचं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी आणि सोडाचा वापर तुम्ही करू शकता। पाणी टाकून पीठ भिजवायचं म्हणजे नरम भजी बनतात। कुरकुरीत भजीसाठी सोडा आपण वापरायचं नाही। तुम्हाला जर कुरकुरीत भजी आवडत असतील तर एकदा तुम्ही नक्की करून पहा। हे कुरकुरीत कांदा भजी माझ्या घरी सर्वांनाच खूप आवडलेली आहे। आजची तुम्हाला कुरकुरीत कांदा भजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।